नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात MS स्टोरी विथ मयुरी. जेफ्री एप्स्टीन हे नाव 1996 मध्ये पहिल्यांदा अधिकृतपणे समोर आलं होतं, जेव्हा एका अल्पवयीन मुलीनं त्याच्यावर गंभीर तक्रार केली होती. त्यानंतर 2020 मध्ये नेटफ्लिक्सवर जेफ्री एप्स्टीन फील द रिच ही सिरीज आली आणि संपूर्ण जग हादरलं. पण विचार करण्यासारखी एक गोष्ट की 2025 आणि 2026 मध्ये या प्रकरणाचा पुन्हा इतका मोठा गदारोळ का होतोय? का दर काही वर्षांनी हेच प्रकरण पुन्हा एकदा डोकं वर काढतं? सगळ्यात आधी 1995 ते 1998 या 4 वर्षाच्या काळातील आकडेवारी पाहिली तर जगभरातून दरवर्षी साधारण 5 ते 7 लाख मुली गायब व्हायच्या. पण धक्कादायक वास्तव हे आहे की त्या काळी डिजिटल रेकॉर्ड नसल्यामुळं यातील 80% मुलींची साधी नोंदही झाली नव्हती. हीच ती वेळ होती जेव्हा एप्स्टीन आपलं जाळं विणत होता. आज आपण प्रगत झालो आहोत असं म्हणतो, पण आजही युनिसेफच्या मते दरवर्षी लाखोंच्या संख्येनं मुलं आणि मुली गायब होताना दिसतात. हे आकडे फक्त कागदावरचे आहेत. वास्तवातला नरक यापेक्षा कितीतरी पट मोठा आहे. अजून एक मुद्दा असा की भारतातले अनेक मोठे राजकारणी आणि प्रभावशाली लोक दुबईमध्ये गुप्त पद्धतीनं गुंतवणूक करतात. याचं कारण साधं आहे. दुबई हे जागतिक अर्थव्यवस्थेचं असं सुरक्षित केंद्र बनलंय जिथं सोर्स ऑफ इन्कम विचारला जात नाही. पण सध्याचं मोठं कारण असं आहे ब्रिक्स करन्सी. जसा डॉलरचा प्रभाव कमी होतोय तसं जागतिक सत्तेचं केंद्र बदलतंय. ब्रिक्स करन्सी आली की पाश्चात्य देशांच्या बँकिंग सिस्टमवर असलेलं अमेरिकेचं नियंत्रण संपणार आहे. यामुळे होतंय असं की ज्या राजकारण्यांनी डॉलरमध्ये काळा पैसा साठवला होता त्यांना आता तो धोक्यात वाटतोय. म्हणून हे लोक आपले बिझनेस अकाउंट्स आणि मालमत्ता अशा ठिकाणी शिफ्ट करतात जिथेही नवीन करन्सी आणि आर्थिक नियम लागू होतील. करून भविष्यात त्यांच्यावर कोणतीही आंतरराष्ट्रीय कारवाई होऊ शकणार नाही. दुबईत अशा अनेक बँका आणि कपाटा आहेत ज्यात या लोकांची गुपितं आणि काळा पैसा दडलेला आहे. एप्स्टीन संपला पण त्याचं जाळं आजही जिवंत आहे. जेव्हा जेव्हा जागतिक राजकारणात सत्तेची समीकरणं बदलतात तेव्हा या जुन्या फाईल्स मुद्दामून उघडल्या जातात. हा कोणाला न्याय देण्यासाठी केलेला प्रयत्न नसतो तर सत्तेत बसलेल्या मोठ्या माणसांना ब्लॅकमेल करण्याचा आणि एकमेकांचा हिशोब चुकता करण्याचा एक मार्ग असतो. गिसलेन मॅक्सवेलनं जे साम्राज्य उभं केलं होतं ते केवळ मुलींपुरतं मर्यादित नव्हतं. त्यात अशा राजकारण्यांचा समावेश आहे ज्यांचे बिझनेस इंटरेस्ट आजही दुबईच्या माध्यमातून सुरक्षित ठेवले जातात. आपल्याला वाटतं की ही प्रकरणं लांबची आहेत, पण गायब होणाऱ्या मुलांची आकडेवारी पाहिली की अंगावर काटा येतो. जोपर्यंत हे आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार, ब्रिक्स सारखे बदल आणि गुप्त फाईलचा पूर्णपणे निकाल लागत नाही तोपर्यंत दर 5 वर्षांनी असाच गदारोळ होत राहील.